मात्र बॅटिंग करत असताना सर्वांना प्रभावित केलंय, परंतु आता गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिलाच बॉल, इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, जज केला जातोय. पहिल्याच बॉल वरती जगदीशने केलाय शिकार. पहिल्याच बॉल वरती हा मोठा धक्का. फलंदाज हरेश बॅक टू दी पॅव्हिलियन. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा विकेट या ठिकाणी बाद झाला. अर्थात हरेश त्याच्यामध्ये क्षमता होती, तो हा सामना 190 आपल्या बाजूने करू शकला असता. त्या बॅटरला मात्र पहिल्याच बॉलवरती बाद केले जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती मारुती. 56चा टार्गेट आहे, चेस करायचा आहे. इथून आपण पाहिलं तर 14.50च्या सरासरीने धावा कुठून काढायच्या आहेत इथे आपण पाहतात. गेम ऑन. इथे 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 देखील बॅटची एज आणि यष्टनचा मागे आणखीन एक कॅच स्वीकारली जाते. लगातारचा हा दुसरा धक्का. ज्या प्रकारे सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये रोहिदासनं योगेश आणि पवनला बाद केलं होतं, त्या प्रकारे या ठिकाणी जगदीश मात्र समोर टीमला अर्थात हरेश आणि मारुती यांनाही पहिल्या बॉलवरती बाद करत असताना आणि या ठिकाणी संघाचे संघ मालक भगवानजी भगत साहेबांच्या वतीने आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी फलंदाज. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची जर का हॅट्रिक झाली तर भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका ग्रामीण अध्यक्ष दिनेशजी रसा साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे फटका फसलाय, जेलची संधी जेल होईल का? यस, पॉसिबल. इथे विकेट हॅट्रिक दिनेश रसा साहेबांच्या माध्यमातून 3000 आणि संघाचे संघ मालक